पाणी आण. तुमचा वसुदेव. हा आडवा आडवा मोबाईल आडवा ठेवा हा. म्हणजे व्यवस्थित छान दिसत. पण तरी माझा फोटो आहे ना, तर तो वरच्या चौकोनात दिसतो, खाली दिसायला पाहिजे ना मध्यभागी. नाही नाही व्यवस्थित दिसतो, काही काळजी करू नका. अच्छा, हा. हा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. अध्याय 12 आपण घेणार आहे. अध्याय 12 आहे आपला भक्तियोग. तर भक्तियोगामध्ये आपण भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलेलं आहे, इतके सगळे विषय झाल्यानंतर आता भक्ती कशी करायची आणि भक्तीचं महत्व काय, हे आता या अध्यायामध्ये सांगतात. 12व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारच्या साधनांसह भगवंतांच्या भक्तीचे वर्णन करून भगवत भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. उपक्रम आणि उपसंहार हे सुद्धा भगवंताच्या भक्तीमध्येच झालेले आहेत. फक्त 3 श्लोकांमध्ये ज्ञानाच्या साधनाचे वर्णन आहे. तेही भगवत भक्ती आणि ज्ञानयोग यांची परस्पर तुलना करण्यासाठीच आहे. म्हणून या अध्यायाचे नाव भक्तियोग सांगितलेले आहे. अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशा उपासकांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे जाणण्यासाठी अर्जुनाने पहिला प्रश्न केलेला आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणतात, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपण सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग्य व्यक्ती कोण आहे. म्हणजे जे सगुण परमेश्वराची करतात, म्हणजे मूर्ती रूपाची फोटोची जे उपासना करतात, आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद निराकार आहे, म्हणजे की ब्रह्मा आहे आणि ते आपल्याला दिसत नाही, आणि त्यांची पण उपासना करतात, तर या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, असं अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलाय. भगवान भगवान श्रीकृष्णांचे वाचक असले तरी भगवंतांनी वेगवेगळ्या अवतारांमध्ये जितकी सगुण रूपे धारण केलेली आहेत, तसेच दिव्य धामामध्ये भगवंतांचे जे सगुण रूप विराजमान आहे, ज्याला लोक आपापल्या मान्यतेप्रमाणे अनेक रूपांनी आणि नावांनी सांगतात, त्या सर्वांना इथे त्वाम असे म्हटलेले आहे, कारण ती सर्व भगवान श्रीकृष्णांची अभिन्न रूपे आहेत. त्या सगुण भगवंतांचे निरंतर चिंतन करीत परम श्रद्धेने व प्रेमपूर्वक निष्काम भावनेने सर्व इंद्रिये त्याच्या सेवेला लावणे, हेच निरंतर भजन ध्यानामध्ये लागून त्याची श्रेष्ठ उपासना करणे होय. म्हणजे की भगवंतांची अभिन्न अनेक प्रकारची रूपं आहेत, पण या सगळ्या वेगवेगळी रूपं असली तरी सगुण भगवंतांचे निरंतर चिंतन करीत, तर त्यांचं चिंतन करायचं, पण कसं करायचं, परम श्रद्धेने करायचं आणि प्रेमपूर्वक निष्काम भावनेने. म्हणजे मी देवाची पूजा केली, मी देवाला फूल वाहिलं, मग मला आता काहीतरी त्याचा प्रसाद मिळायला पाहिजे, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, तर हे हे त्याच्यामध्ये यायला नको. पण मात्र आपण सेवा करायची. सेवा कशी करायची, निरंतर करायची. निरंतर केली तर ती कशी करायची, भजन करायचं, ध्यान करायचं आणि मग भगवंतांची उपासना करायची. अक्षरम या विशेषणासह अव्यक्तम म्हणजेच निर्गुण निराकार अशा सच्चिदानंद घन ब्रह्माचे वाचक आहे. अक्षरम आणि अव्यक्तम म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म असा त्याचा शब्द आहे. ते पण कसं आहे, निर्गुण आणि निराकार आहे. जरी जीवात्म्यालाही अक्षर व अव्यक्त असे म्हणता येते, तरी अर्जुनाच्या प्रश्नाचा अभिप्राय हा त्याच्या उपासनेशी नाही, कारण त्याचा उपासक हा सगुण भगवंतांच्या उपासकापेक्षा उत्तम असणे शक्य नाही. आणि पूर्वीच्या प्रसंगात कुठेही भगवंतांनी त्याच्या उपासनेचे विधानही केलेले नाही. म्हणजे एवढ्या 11 अध्यायामध्ये भगवंतांनी कधीच म्हटलं नाहीये की तू माझी उपासना कर. त्या दोन्ही प्रकारच्या उपासकांमध्ये उत्तम योगवेत्ते कोण आहे, म्हणजे याचा अर्थ काय, या वाक्याद्वारे अर्जुन विचारतात की जरी वरील प्रकारे उपासना करणारे दोघेही श्रेष्ठ आहेत, यात शंका नाही, तरी त्या दोघांची परस्पर तुलना केल्यावर दोन्ही प्रकारच्या उपासकांपैकी कोणते उत्तम आहेत.
अशा प्रकारे आता परत अर्जुनाने प्रश्न विचारलाय. आता भगवंत सगुण साकाराचे उपासक उत्तम आहेत असे या श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकात सांगतात. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणतात, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भसतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम वाटतात. म्हणजे माझी मूर्तीची पूजा करतात, फोटोची पूजा करतात, त्यांना फुलं पुष्प वाहतात, प्रसाद दाखवतात, तर ते हे अतिशय हे ध्यानमग्न होऊन करतात आणि ते प्रेमाने करतात. अशी जे पूजा करतात माझ्या सगुण याची, त्यांना ते उत्तम योगी आहेत. गोपीच्यांप्रमाणे सर्व कर्मे करतेवेळी परम प्रेमास्पद सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी संपूर्ण गुणाचे समुद्र असलेल्या भगवंतामध्ये मन तन्मय करून त्यांचे गुण, प्रभाव आणि स्वरूप यांचे सदा सर्वदा प्रेमाने चिंतन करीत राहणे, म्हणजेच मन एकाग्र करून निरंतर त्यांच्या ध्यानामध्ये स्थित राहून त्यांची उपासना करणे होय. म्हणजे जे काही करतो आहे ते भगवंतच माझ्याकडून करून घेतात आहे आणि भगवंत माझ्या मदतीला आहेत, मला घाबरण्याची काही गरज नाही, असं जो श्रद्धेने विश्वास ठेवतो, प्रेमाने करतो, सर्व शक्ती लावून करतो आणि संपूर्ण गुणाचे समुद्र असलेल्या भगवंतामध्ये मन तन्मय करतो, म्हणजे मन ठेवतो, चलबिचल राहत नाही, तर तो तन्मयतेने ते करतो, असे लोक जे स्थित राहून पूजा करतात, उपासना करतात, ती योग्य होय. अतिशय श्रेष्ठ श्रद्धेचे स्वरूप काय आहे आणि तिने युक्त होणे म्हणजे काय? भगवंतांच्या सत्तेबद्दल, त्यांच्या अवतारांबद्दल, वचनांबद्दल, त्यांच्या शक्तींबद्दल, त्यांचे गुण, प्रभाव, लीला आणि ऐश्वर इत्यादींबद्दल अत्यंत सन्मानपूर्वक असा जो प्रत्यक्षापेक्षाही मोठा विश्वास आहे, तीच अतिशय श्रद्धा होय. म्हणजे भगवंत आहे, त्यांचे अवतार आहे, त्यांनी सांगितलेली जी वचन आहे, म्हणजे तुम्ही असं चांगलं वागलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, आणि त्यांची जी शक्ती आहे, म्हणजे भगवंत काही पण करू शकतात. जर भक्त चांगले वागले तर त्याचं फळ भगवंत चांगलंच देतात, म्हणजे ते त्यांची शक्ती आपल्याला देत असतात. भगवंतांचे गुण, त्यांचे प्रभाव आणि लीला आणि ऐश्वर यांचा सुद्धा सन्मान भक्ताने केला पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि श्रद्धा सुद्धा ठेवली पाहिजे. भक्त प्रल्हादाप्रमाणे सर्व प्रकारे भगवंतावर अवलंबून राहणे म्हणजेच श्रद्धेने युक्त होणे होय. म्हणजे असं आहे की श्रद्धा कशाने ठेवता येते, तर भगवंतांचे गुण, प्रभाव, लीला, ऐश्वर हे सगळं जो श्रद्धेने करतो आणि प्रेमाने करतो त्यालाच श्रद्धा असे म्हणतात. ते मला उत्तम योग भेटते म्हणून मान्य आहेत, याचा भावार्थ काय? या वाक्याद्वारे भगवंतांनी असं सांगितलंय की उपासकांमध्ये जे मज सगुण परमेश्वराचे उपासक आहेत त्यांनाच मी उत्तम योगवेत्ता असे मानतो. म्हणजे जे सगुण परमेश्वराची पूजा करतात ते योगवेत्ता असे आहेत. पूर्वीच्या श्लोकात म्हणजे या दोन मध्ये सगुण साकार परमेश्वराचे उपासक हे उत्तम योगवेत्ते असल्याचे सांगितले आहे. आता अशी शंका येते की निर्गुण निराकार ब्रह्माचे उपासक उत्तम योगवेत्ते नाहीत काय? आता भगवंत म्हणतात, ये त्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतेंच कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियम्येद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतैः ते रताः. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मनबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. म्हणजे जे इंद्रियांना ताब्यात ठेवतात आणि मन बुद्धीच्या पलीकडे सुद्धा जे काही आहे विज्ञान किंवा विचार करण्याचं आहे, तसंच सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप, म्हणजे आता
भगवंतांचे वेगवेगळे स्वरूप आहे, पण ते अवर्णनीय स्वरूप आहे. आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल आणि निराकार अविनाशी सच्चिदाघन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करतात, उपासना करतात, आणि ते कल्याणामध्ये तत्पर आहेत आणि सर्वांभोवती समान भाव ठेवतात, ते सगळे योगी मला येऊन मिळतात. अचिंत्य म्हणजे जे मनबुद्धीचा विषय नसेल त्याला अचिंत्य असं म्हणतात. सर्वत्र गम म्हणजे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की भगवंत सर्व व्यापून आहे, भगवंत सर्व ठिकाणी आहे. ही एकही ठिकाण नाही की जिथे भगवंत नाही. अनिर्देश्यम, ज्याचा निर्देश करता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो का की डावीकडे नाही, उजवीकडे नाही, इथे भगवंत नाही. आपण असं काहीही म्हणू शकत नाही. म्हणून त्याला म्हणतात की कोणत्याही युक्तीने किंवा उपमेने ज्याचे स्वरूप समजवता किंवा सांगता येत नाही त्याला अनिर्देश्य असे म्हणतात. कूटस्थम, ज्याचे कधीही कोणत्याही कारणाने परिवर्तन होत नाही. म्हणजे जे आहे तेच अखंड राहतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याला कूटस्थ म्हणतात. ध्रुवम, जे नित्य व निश्चित असेल, ज्याच्या सत्तेबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय नसेल आणि ज्याचा कधीही अभाव नाही, त्याला ध्रुव असे म्हणतात. अचलम म्हणजे जे हलण्या चालण्याच्या क्रियेने पूर्णतः रहित असेल, म्हणजे जे हलत नाही ते अचल. अव्यक्तम, जे कोणत्याही इंद्रियाचा विषय नसेल, म्हणजेच जे इंद्रियांना जाणता येत नाही, ज्याला काही रूप किंवा आकार नाही, ते काय आहे? अव्यक्त आहे. अक्षरम, ज्याचा कधीही कोणत्याही कारणाने विनाश होत नाही, त्याला अक्षर असं म्हणतात. म्हणजे ते कायम स्थिर आहे. या सर्व विशेषणांच्या प्रयोगाचे तात्पर्य असे आहे की ब्रह्माची श्रेष्ठ उपासना करणे म्हणजे काय आहे. वरील विशेषणांनी निर्गुण निराकार ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिपादन केलेले आहे. म्हणजे हे जे शब्द होते हे काय आहेत? निर्गुण निराकार ब्रह्माचं स्वरूप आहे. अशा प्रकारे त्या परब्रह्माचे उपयुक्त स्वरूप समजून अभिन्न भावनेने निरंतर ध्यान करीत राहणे म्हणजेच त्याची उत्तम उपासना करणे होय. म्हणजे मनामध्ये पक्क करायचं की नाही, भगवंत आहे ते अचल आहे, अनिर्देश्य आहे, ते कुठस्थ आहेत, ते ध्रुवम आहे, अव्यक्तम आहे आणि अक्षरम आहे, पण भगवंत आहेत. सर्व भूत इथे रताहा म्हणजे काय की अविवेकी मनुष्य आपल्या हितामध्ये रत असतो. त्याच प्रकारे त्या निर्गुण उपासकांना संपूर्ण प्राण्यांबद्दल आत्मभाव उत्पन्न झाल्यामुळे ते समान भावनेने सर्वांच्या हितामध्ये रत असतात. म्हणजे अविवेकी मनुष्य आपल्या हितामध्ये रत असतो की माझं भलं कसं होईल. त्याच पद्धतीने निर्गुण उपासकांना सर्व प्राण्यांबद्दल म्हणजे मानवांबद्दल आत्मभाव उत्पन्न झाल्यामुळे म्हणजे प्रेम निर्माण झाल्यामुळे समान भावनेने ते सर्वांच्या हितामध्ये रत असतात. म्हणजे सर्वांचं हित व्हावं अशी त्यांची इच्छा असते. सर्वत्र समबुद्ध याद्वारे असे दाखवण्यात आले की निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणाऱ्यांची कोठेही भेदबुद्धी नसते. म्हणजे ते कधी म्हणत नाही की हे वेगळे आहे भगवंत, ते भगवंत वेगळे आहेत. संपूर्ण जगामध्ये एका ब्रह्माखेरीज भिन्न अशी कोणतीही सत्ता न उरल्यामुळे त्यांची सर्व ठिकाणी समबुद्धी होते. ते मला प्राप्त करून घेतात म्हणजे काय, असे म्हणून भगवंतांनी ब्रह्माला स्वतःहून अभिन्न असे सांगितले आहे. म्हणजे त्याचा अभिप्राय असा की वरील उपासनेचे जे निर्गुण ब्रह्माची प्राप्ती असे फल आहे ते माझीच प्राप्ती होय. म्हणजे निर्गुण ब्रह्माची जर तुम्ही उपासना केली तर ती माझीच प्राप्ती म्हणजे ती माझीच पूजा आहे असे होय. कारण ब्रह्म माझ्याहून भिन्न नाही आणि मी ब्रह्माहून भिन्न नाही. ते ब्रह्म म्हणजेच मीच होय. हाच भावार्थ भगवंतांनी 14व्या अध्यायातील एका श्लोकामध्ये सांगितलाय. ब्रह्मण्णो ही प्रतिष्ठाहम, मी ब्रह्माची प्रतिष्ठा होय. जर दोघांनाही परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे सगुण पूजा करणाऱ्यांना आणि निर्गुण पूजा करणाऱ्यांना, तर दुसऱ्या श्लोकात सगुण उपासकांना श्रेष्ठ असे म्हणण्याचा काय भावार्थ आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलं की अनन्य भक्तीने मनुष्य मला जाणू शकतो, तत्वतः पाहू शकतो आणि प्राप्त करून घेऊ शकतो. यावरून असं वाटतं की परमात्म्याला तत्वतः जाणणे आणि प्राप्त करून घेणे या दोन्ही गोष्टी निर्गुण उपासकांसाठीही समान आहेत. म्हणजे परमेश्वराबद्दल काय ठेवायचं? प्रेम ठेवायचं, त्याला भक्ती करून परमेश्वराला जाणायचं, परमेश्वराचे तत्व पाहिजे आणि परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आणि तत्वतः जाणायचं. या गोष्टी निर्गुण उपासकांसाठीही समान आहेत.
परंतु निर्गुण उपासकांना सगुण रूपामध्ये दर्शन देण्यासाठी भगवंत बाध्य नाहीत. म्हणजे तुम्ही निर्गुणाची पूजा करताय की म्हणजे एक मूर्ती नाहीये, फोटो नाहीये, काही नाहीये, पण भगवंत आहे, ही एक शक्ती आहे, ती पूर्ण जग चालवते, असा आपण पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. मग असं तुम्ही जर निर्गुण उपासकांनी ठेवलाय, तर सगुण मध्ये त्यांनी रूप दाखवलंच पाहिजे भगवंतांनी, याची भगवंत त्याच्यासाठी बाध्य नाहीत. सगुण उपासकांना भगवंतांचे दर्शनही घडते, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे निर्गुण उपासना आणि तिचे फल यांचे प्रतिपादन केल्यावर आता देहाभिमानी माणसांना अव्यक्त गतीची प्राप्ती कठीण असते, असे भगवंत सांगतात. म्हणजे त्यांना देहाचा अभिमान आहे, मी करतो, मी केलं, मी सांगितलं, मी वाचतो, मी पारायण करतो, असे जे देहाभिमानी आहेत त्यांना अव्यक्त गतीची प्राप्ती कठीण असते, असं 5व्या श्लोकात आहे. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवत निरवाप्यते. सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. पूर्वीच्या श्लोकामध्ये ज्या निर्गुण उपासकांचे वर्णन आहे, ज्यांचे मन निर्गुण निराकार सच्चिदानंद घन ब्रह्मस्वरूपामध्ये आसक्त आहे, अशा पुरुषांचे वाचक म्हणजेच तेषाम आहे. अव्यक्ता सक्त चेतसाम हे पद आहे. त्यांना परिश्रम फार आहेत असे म्हणून भगवंतांनी असे दाखवले आहे की निर्गुण ब्रह्माचे तत्व फारच गहन आहे. ज्याची बुद्धी शुद्ध, स्थिर आणि सूक्ष्म असते, ज्याला शरीराचा अभिमान नसतो, तोच ते तत्व समजू शकतो. म्हणजे मी आहे हे शब्द विसरलो आणि आपली जर बुद्धी शुद्ध असेल, आपलं मन स्थिर असेल आणि सूक्ष्मता आपल्यामध्ये असेल आणि जर आपला अभिमान गेला असेल, तर आपण भगवंतांचं तत्व समजू शकतो. साधारण मनुष्यांना ते समजत नाही. म्हणून निर्गुण उपासनेच्या साधनाच्या प्रारंभी परिश्रम फार असतात. जे निर्गुण उपासना करतात त्यांना हे लक्षात ठेवावं लागतं की साधना करणं फार कठीण आहे. कारण की त्यांच्यासमोर फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे, फक्त शक्ती आहे. देहाभिमानी लोकांच्याकडून अव्यक्त विषयक गती दुःखाने प्राप्त केली जाते. या म्हणण्याचा भावार्थ असा आहे की भगवंतांनी पूर्वार्धात सांगितलेल्या परिश्रमाचे कारण दाखविले आहे. असे की देहावर अभिमान असताना निर्गुण ब्रह्माचे तत्व समजण्यास फार कठीण आहे. म्हणून ज्यांना शरीराबद्दल अभिमान आहे त्यांना तशी स्थिती मोठ्या परिश्रमाने प्राप्त होते. म्हणजे त्यांना जास्त भक्त म्हणून कष्ट करावे लागतात. येथे अव्यक्ताची उपासना करण्यामध्ये जास्तीत जास्त परिश्रम असल्याचे सांगितले आहे. आणि 9व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये कर्तुम सुसुखम या पदांनी ज्ञान आणि विज्ञान हे सुगम असल्याचे सांगून 4थ्या, 5व्या, 6व्या श्लोकामध्ये अव्यक्ताचेच वर्णन केलेले आहे. म्हणून दोन्ही ठिकाणांच्या वर्णनामध्ये येथे जो विरोध असल्यासारखा वाटतो, त्याचं उत्तर असं आहे. त्याचे उत्तर काय? येथे विरोध नाही आहे. कारण 9व्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान हे शब्द सगुण भगवंतांचे गुण, प्रभाव आणि तत्व यांच्याशी विशेष संबंध असणारे आहेत. म्हणून तेथे सगुण निराकाराची उपासना करण्यास सोपी आहे असं सांगितलंय. 4थ्या श्लोकात आलेला अव्यक्त हा शब्द सगुण निराकाराचा वाचक आहे. म्हणून त्याला सर्व भूतांचा धारण पोषण करणारा, सर्वांमध्ये व्याप्त असलेला आणि वास्तविक असंग असतानाही सर्वांची उत्पत्ती इत्यादी करणारा असे म्हटले आहे. ज्याची सर्व पापे तसेच रजोगुण आणि तमोगुण हे शांत झालेले आहेत, जो ब्रह्मभूत झालेला आहे, म्हणजे जो ब्रह्मामध्ये अभिन्न भावनेने स्थित झालेला आहे, अशा पुरुषांच्यासाठी तेथील वर्णन आहे. ज्यांना देहाभिमान आहे त्यांच्यासाठी नाही आहे. म्हणून ज्याला सुखाने ब्रह्माची प्राप्ती होते असे सांगणे हे उचितच आहे. कोणाला? सगुण सगुण उपासना करतात त्यांना. निर्गुण उपासकाला साधन कालामध्ये अधिक श्रम होतात का? सगुण उपासकांना होत नाहीत का? हा मुख्य प्रश्न आहे. कारण की आपण खूप वाचलं तरी पण आपल्याला कळत नाही की सगुण चांगला आहे की निर्गुण चांगला आहे. म्हणून हा प्रश्न इथे मुद्दामून दिलेला आहे. सगुण उपासकांना होत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पण आहे हा. पेपर हा मध्ये नंतर प्रश्न पण आहे सगुण आणि निर्गुण उपासकाचे. नंतर नंतर बोल नंतर बोल. हा. दुसरे म्हणजे हे उपासक भगवंतावरच अवलंबून राहतात. म्हणून स्वतः भगवंतच त्यांना सर्व प्रकारची मदत करतात.
अशा परिस्थितीत त्यांना परिश्रम कसे होतील? अशा प्रकारे निर्गुण निराकार अशा ब्रह्माच्या उपासनेमुळे देहाभिमानांना परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे. असं सांगितल्यावर आता 2 श्लोकांमध्ये ते सांगतात आहे की सगुण परमेश्वराच्या उपासनेने परमेश्वराची प्राप्ती लवकर होते आणि सहजतेने होते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सकुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात. म्हणजे जे मला प्राप्त करून घेतात, त्यांचं मन माझ्यावर अर्पण करतात आणि सगुण रूप परमेश्वराची अनन्य भक्तीने निरंतर सेवा करतात, अशांना मी लवकर प्राप्त होतो. भगवंतांचे परायण म्हणजे काय? भगवंतावर अवलंबून राहून तऱ्हेतऱ्हेची दुःखे प्राप्त झाल्यावरही भक्त प्रल्हादाप्रमाणे निर्भय व निर्विकार राहणे. ती दुःखे भगवंतांनी पाठविलेला पुरस्कार आहे असे समजून सुखाची आहेत असे समजणे. तसेच भगवंतांना परमप्रेमी, परमगती, परमसुहृदय आणि सर्व प्रकारे शरण जाण्यास योग्य समजून स्वतःला भगवंतांच्या चरणी समर्पित करणे म्हणजे भगवंतांचे परायण होणे होय. आपण म्हणतो ना पारायण, तर पारायण केलं की काय होतं? नारायण मिळतो, म्हणून पारायण करायचं. पण ते पारायण कसं करायचं? नुसतं वाचायचं नाही आहे, तर ते कसं करायचंय? भगवंतांचं भगवंतावर परम प्रेम करायचं, परम गती, परम सुहृदय आणि सर्व प्रकारे शरण जायचं, त्यांना समजून घ्यायचं आणि स्वतःला भगवंतांच्या चरणी समर्पित व्हायचं की हे जे मी वाचन केलेलं आहे, पारायण केलेलं आहे, हे मी तुमच्या चरणी वाहतो आहे. आणि मग नंतर असं सगळीकडे सांगत बसायचं नाही की मी केलं कारण की ते भगवंतांनी आपल्याकडून श्रद्धेने करून घेतलेलं आहे. संपूर्ण कर्मे भगवंतांना समर्पण करणे म्हणजे काय? कर्म करण्यामध्ये स्वतःला पराधीन समजून भगवंतांची आज्ञा आणि संकेत यांच्याप्रमाणे कळसूत्री वाहुलीप्रमाणे सर्व कर्म करीत राहणे, त्या कर्माबद्दल ममता व आसक्ती न बाळगणे आणि त्याच्या फलाशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे. मी फक्त निमित्त मात्र आहे, काहीही करण्याची माझ्यात शक्ती नाही, भगवंतच आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याकडून सर्व कर्मे करवित आहेत, अशी भावना शास्त्रानुकूल प्रत्येक क्रियेबद्दल बाळगणे म्हणजे समस्त कर्मे भगवंतांना समर्पण करणे होय. म्हणजे आता मी सांगितलं की मी केलं सांगायचं नाही, ममता आणि आसक्ती ठेवायची नाही, मी करणार आहे, मी केलाय, माझ्यामुळे झालं असं म्हणायचं नाही. त्या पारायण केल्यानंतर परायण झाल्यावर त्याच्याबद्दलचे आपल्याला चांगले फळ मिळतात, त्याच्याशी सुद्धा मी केलं म्हणून फळ मिळालं हेही ठेवायचं नाही. मी फक्त निमित्त मात्र आहे आणि ही जी करण्याची शक्ती आहे ही भगवंतांनीच मला दिली आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे भगवंत माझ्याकडून कर्मे करवित आहे, अशी भावना ठेवायची आहे. म्हणजेच समस्त कर्मे भगवंतांना समर्पण करायची आहेत. अनन्य भक्ती योग काय आहे आणि त्यांच्याद्वारे भगवंतांचे चिंतन करीत त्यांची उपासना करणे म्हणजे काय? एका परमेश्वराखेरीज माझे कोणीही नाही, तेच माझे सर्वस्व आहेत असे समजून भगवंतावर स्वार्थरहित तसेच अत्यंत श्रद्धेने अनन्य प्रेम करणे. म्हणजे अनन्य प्रेम करायचं की थोडंसं राहिलं आणि बाकीचं केलं असं पण नाही. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ, अभिमान आणि व्यभिचाराचा जराही दोष नाही, जे सर्वतः पूर्ण आणि अढळ प्रेम आहे, ज्या प्रेमाचा थोडासाही अंश भगवंताहून वेगळ्या अशा वस्तूमध्ये नाही आणि ज्यामुळे क्षणभरही भगवंतांची विस्मृती असह्य होते, अशा त्या अनन्य प्रेमाला अनन्य भक्तियोग म्हणतात. आणि अशा भक्तियोगाद्वारे भगवंतांचे निरंतर चिंतन करीत तसेच त्यांचे गुण, प्रभाव व लीला यांचे श्रवण, कीर्तन, त्यांच्या नामाचे उच्चारण आणि जप इत्यादी जे करणे आहे ते करणे म्हणजेच अनन्य भक्ती योगाने भगवंतांचे चिंतन करून त्यांची उपासना करणे आहे. म्हणजे पहा, भगवंतांवर प्रेम करायचं, ते कसं करायचं? स्वार्थरहित करायचं आणि अत्यंत श्रद्धेने आणि अनन्य करायचं. म्हणजे ते प्रेम करण्यामध्ये आपला स्वार्थ ठेवायचा नाही की मला काहीतरी त्याचं फळ मिळेल, अभिमान ठेवायचा नाही की मी केलं आणि व्यभिचाराचा जराही दोष नाही. म्हणजे व्यभिचार म्हणजे की त्याच्यात असं दुसरी भावना ठेवायची नाही.
जे करतो आहे ते एकाग्रतेने करतो आहे करायचं आहे. जे सर्वथा पूर्ण आणि अढळ प्रेम आहे. म्हणजे पूर्ण मनाची पूर्ण एकाग्रता करणे आणि अढळ म्हणजे भगवंत आहे, या भगवंतावर मी प्रेम करतो आहे असा पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. तसेच ज्या प्रेमाचा थोडासाही अंश भगवंताहून वेगळ्या अशा वस्तूमध्ये नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसेच क्षणभरही भगवंतांची विस्मृती असह्य होते. म्हणजे भगवंतांना थोड्या वेळ सुद्धा विसरायचं नाहीये. अशी जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा त्या अशा अनन्य प्रेमाला अनन्य भक्तियोग असं म्हणतात. आणि अशा भक्तियोगाद्वारे भगवंतांचे निरंतर चिंतन करीत, तसेच त्यांचे गुण, प्रभाव व लीला यांचे श्रवण, कीर्तन, नामस्मरण करीत, जप करीत इत्यादी जे जे आपल्याला करता येईल ते सर्व अनन्य भक्ती योगाने करणे म्हणजेच भगवंतांचे चिंतन करून त्यांची उपासना करणे होय. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे अर्जुना, त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. भगवंत म्हणतात की ज्यांचं चित्त माझ्यामध्ये गुंतलेलं आहे असे जे प्रेमी भक्त आहेत त्यांना मृत्यूरूप आला किंवा त्यांच्या संसार सागरात त्यांचा काही त्रास झाला तर मी त्यांचा उद्धार करतो. म्हणजे मी त्यांना त्या त्रासातून वाचवतो. मागील श्लोकात मनबुद्धीला नेहमी भगवंतामध्ये लावणाऱ्या ज्या अनन्य प्रेमी सगुण उपासकांचे वर्णन आलेले आहे, त्याच प्रेमी भक्तांचे वाचक येथे तेशाम बरोबर मय्या वेशित चेतसाम असं म्हटलं आहे. मृत्यूरूप संसार सागर म्हणजे काय आणि त्याहून भगवंत वरील भक्तांचा लगेचच उद्धार करतात म्हणजे काय. या जगातील सर्व काही मृत्यूमय आहे, म्हणजे सर्व काही नष्ट होणार आहे. जे कधीही क्षणभर सुद्धा मृत्यूच्या आघातापासून वाचते अशी या जगामध्ये उत्पन्न होणारी एकही वस्तू नाही. जे जे निर्माण होत आहे ते सर्वांचा नाश होणार आहे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये असंख्य लाटा उसळत असतात त्याचप्रमाणे या अपार संसार सागरामध्ये जन्म मृत्यू रूपी तरंग अनवरत उसळत असतात, म्हणजे सतत करत असतात. एक वेळ समुद्रातील लाटांची गणना करता येईल, परंतु जोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवाला किती वेळा जन्मावे मरावे लागेल याची गणना करता येत नाही. म्हणून याला मृत्यूरूपी संसार सागर असं म्हणतात. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम. वरील प्रकारे मन बुद्धी भगवंतामध्ये लावून जे भक्त भगवंतांची उपासना निरंतर करतात, भगवंत त्यांना तत्काळ जन्म मृत्यूपासून कायमचे मुक्त करून येथेच आपली प्राप्ती करून देतात किंवा मेल्यानंतर आपल्या परमधामात घेऊन जातात. इतकेच काय, ज्याप्रमाणे नावाडी एखाद्याला नावेमध्ये बसवून नदी पार करून नेतो, त्याप्रमाणे भक्तिरूपी नौकेवर बसलेल्या या भक्ताला भगवंत स्वतःच नावाडी बनवून त्याच्या सर्व अडचणी व विपत्ती दूर करून फार लवकर त्याला भीषण संसार समुद्राच्या पलीकडे आपल्या परमधामी घेऊन जातात. हे म्हणजेच भगवंतांनी आपण वर सांगितलेल्या भक्ताला मृत्यूरूपी संसारातून पलीकडे नेणे होय. हे वाचणं खूप सोपं आहे, समजून घेणं सोपं आहे, पण याच्यासाठी काय पाहिजे, अनन्य भक्ती पाहिजे. अनन्य भक्ती नसेल तर आपल्याला भगवंत मदत करतील का, तर करू शकणार नाही. जेव्हा आपण पूर्णपणे भगवंतावर विश्वास ठेवू की मला भगवंतच याच्यातून सोडून नेतील आणि जे काही चालू आहे हे सगळं भगवंताचंच कृपा आहे, एवढा जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला मृत्यूरूपी संसारातून भगवंत पलीकडे नेतील. मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. बुद्धी व मन भगवंतामध्ये लावणे म्हणजे काय, संपूर्ण चराचर जगाला व्यापून जो सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला आहे आणि जो दयाळूपणा, सर्वज्ञता, सुशीलता तसे सुहृदयता इत्यादी अनंत गुणांचा समुद्र आहे, त्या परम दिव्य प्रेममय आनंदमय सर्वशक्तिमान सर्वोत्तम शरण जाण्यास योग्य अशा परमेश्वराचे गुण, प्रभाव व लीला यांचे तत्व तसेच रहस्य चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यांच्याबद्दल सदा सर्वदा आणि सर्वत्र अढळ निश्चय बाळगणे म्हणजे आपली बुद्धी भगवंतामध्ये लावणे होय. म्हणजे काय करायचं आहे,
तर आपल्या हृदयामध्ये भगवंताला ठेवायचा आहे. तो भगवंत कसा आहे? तो भगवंत दयाळू आहे, सर्वज्ञता आहे, सुशीलता आहे, तसे सुहृदयता इत्यादी अनंत गुणांचा समुद्र आहे. तसेच परमदिव्य, प्रेममय, आनंदमय, सर्वशक्तिमान, सर्वोत्तम, शरण जाण्यास योग्य अशा परमेश्वराचे गुण, प्रभाव व लीला यांचे तत्व तसेच रहस्य चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. त्यांच्याबद्दल सदा सर्वदा आणि सर्वत्र अढळ निश्चय बाळगायचा आहे. म्हणजेच आपली बुद्धी भगवंतामध्ये लावणे होय. जर आपण इतक्या प्रकारे भगवंतावर विश्वास ठेवला तर आपल्यामध्ये परत वाईट विचार येतील का किंवा दुसरे विचार येतील का? तर यावयास नको. पण आपला स्वभाव असा असतो की मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. म्हणून परमेश्वर भगवंत म्हणतात की तू सगळं काही मला अर्पण कर, मग मी सुद्धा तुझं दुःख नाहीसं करेन. तसेच अशा प्रकारे आपल्या प्रेमास्पद पुरुषोत्तम अशा भगवंताशिवाय इतर सर्व विषयांबद्दलची आसक्ती पूर्णपणे दूर करून मन फक्त भगवंतामध्येच तन्मय करणे आणि नित्य निरंतर वरील प्रकारे त्यांचे चिंतन करीत राहणे म्हणजेच मन भगवंतामध्ये लावणे होय. जो आपले मन आणि बुद्धी भगवंतामध्येच लावतो त्याला लवकरच भगवंत प्राप्त होतात. भगवंतामध्ये मन बुद्धी लावल्यावर जर मनुष्याला निश्चितपणे भगवंतांची प्राप्ती होते, तर मग सर्व लोक भगवंतामध्ये मन बुद्धी का लावत नाही? कारण गुण, प्रभाव आणि लीला यांचे तत्व व रहस्य हे न जाणल्यामुळे भगवंताबद्दल श्रद्धा व प्रेम वाटत नाही. कारण की आपण जाणूनच घेत नाही की भगवंतांचे गुण काय आहे. अज्ञानजनित आसक्तीमुळे सांसारिक विषयांचे चिंतन घडत राहते. म्हणजे संसारामध्ये जास्त मन आहे, आसक्ती आहे, म्हणून आपण भगवंतांवर विश्वास ठेवत नाही. जगातील अधिकांश लोकांची अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्व लोक भगवंतामध्ये मन बुद्धी लावत नाही. ज्या अज्ञानजनित आसक्तीमुळे लोकांना सांसारिक भोगाचे चिंतन करण्याची वाईट सवय लागत असते, ती सुटण्याचा उपाय काय? म्हणजे याच्यावर उपाय काय असं ते विचारतात. भगवंतांचे गुण, प्रभाव आणि लीला यांचे तत्व व रहस्य जाणल्यामुळे आणि त्या रहस्यावर विश्वास ठेवल्यामुळे म्हणजे ते मानल्यामुळे ही सवय सुटू शकते. भगवंतांचे गुण, प्रभाव आणि लीला यांचे तत्व, रहस्य यांचे ज्ञान कसे होऊ शकते? भगवंतांचे गुण, प्रभाव आणि लीला यांचे तत्व, रहस्य जाणणाऱ्या महापुरुषांची संगती, त्यांचे गुण व आचरण यांचे अनुकरण, तसेच भोग, आळस व प्रमाद हे सोडून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे विश्वासाने व तत्परतेने अनुसरण केले तर आपल्याला ज्ञान होऊ शकते. म्हणजे काय करायचं आहे की भगवंतांचे गुण आणि आचरण आहे याचं अनुकरण करायचं आहे. पण आपल्यातील भोग, आळस आणि प्रमाद हे जर वाईट गुण आपण जर सोडून दिले आणि भगवंतावर विश्वास ठेवला आणि तत्परतेने अनुसरण केलं तर आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. येथे अशी जिज्ञासा वाटते की जर मी वरील प्रकारे तुमच्या ठाई मन बुद्धी लावू न शकलो तर मी काय केले पाहिजे? म्हणजे एवढं भगवंत सांगतात आहे तरी पण प्रश्न काहींच्या मनात असे आहे की मी मन पण नाही ठेवत, बुद्धी पण नाही लावत, तर मी आता काय करू? तर भगवंत म्हणतात अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. आता तुला मी इतकं सोपं सोपं सांगितलं पण हे पण तुला पटत नाहीये. मग तू आता काय कर? तर तू अभ्यास कर आणि अभ्यासरूप योगाने तू मला प्राप्त करून घे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की भगवंत अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण जगाच्या हितासाठी उपदेश देत आहेत. जगामध्ये सर्व साधकांची प्रकृती एकसारखी नसते. त्यामुळे सर्वांसाठी एकच साधन उपयोगी पडत नाही. विभिन्न प्रकृतीच्या मनुष्यांसाठी भिन्न भिन्न प्रकारची साधने उपयुक्त असतात. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात जर तू वरील प्रकारे माझ्यामध्ये मन व बुद्धी यांना स्थिरपणे स्थापन करण्यास स्वतःला असमर्थ समजत असशील तर तू अभ्यास योगाने माझी प्राप्ती करण्याची इच्छा धर. म्हणजे त्यांनी आता अजून एक शेवटचा उपाय सांगतात. आता अभ्यास योग म्हणजे काय आणि त्याच्यासाठी भगवत प्राप्तीची इच्छा करायची म्हणजे काय? भगवंतांच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या युक्तीने भगवंतामध्ये चित्त स्थापन करण्याचा जो वारंवार प्रयत्न केला जातो त्याला अभ्यास योग म्हणतात. म्हणजे भगवंताची प्राप्ती करताना वेगवेगळ्या युक्ती आहेत
तर तो स्थापन करण्याचा वारंवार प्रयत्न करायचा. म्हणजे एकदाच प्रयत्न केला आणि सोडून दिला आणि मला आता भगवंत प्राप्त होत नाही असं मानायचं नाही. भगवंतांच्या ज्या नाम, रूप, गुण आणि लीला इत्यादींबद्दल साधकाला श्रद्धा व प्रेम असेल, त्यामध्ये भक्त भगवत प्राप्तीसाठीच वारंवार मन लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच अभ्यास योगाने भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करतात. भगवंतामध्ये मन लावण्याची साधने जी आहेत ती अशी आहेत की सूर्यासमोर डोळे बंद केल्यावर मनाने सर्वत्र समभावाने जो एक प्रकाशपुंज भासू लागतो, त्याही पेक्षा हजारो पट अधिक प्रकाशांचा पुंज भगवत स्वरूपामध्ये आहे. अशा प्रकारे मनाने निश्चय करून परमात्म्याच्या त्या तेजोमय ज्योतिष स्वरूपामध्ये चित्त लावण्याचा वारंवार प्रयत्न करणे. म्हणजे डोळे बंद करायचे, आपल्या समोर उजेड येतो, त्या उजेडामध्ये म्हणजे तो जो उजेड दिसतो, म्हणजे आता सगळ्यांना अनुभव असेल की आपण डोळे बंद करतो, मग ध्यान लावतो, मग आपल्याला निळ्या रंगाचाच उजेड दिसतो. तर तो उजेड जेव्हा दिसतो तिथे अनेक प्रकारचं भगवंतांचं स्वरूप आहे हे मानायचं, त्याचा निश्चय करायचा की मला दिसतंय आणि त्या ज्योती स्वरूपामध्ये चित्त लावण्याचा वारंवार प्रयत्न करायचा. तसेच आगपेटीमध्ये अग्नी व्यापक आहे. म्हणजे आगपेटीच्या एका काडीला जर आग लागली तर सगळ्या काड्या त्याच क्षणी जळतात. त्याचप्रमाणे भगवंत हे सर्वत्र व्यापक आहेत असं समजून जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे गुण व प्रभाव यांच्यासह सर्व शक्तिमान परम प्रेमास्पद अशा परमेश्वराच्या स्वरूपाचे प्रेमाने पुन्हा पुन्हा चिंतन करीत राहणं. म्हणजे जे जे काही आहे ते सर्व भगवंताचीच निर्मिती आहे आणि भगवंत यामध्ये आहे असा पूर्णपणे विश्वास ठेवायचा. जेथे जेथे मन जाईल तेथून ते बाजूला काढून भगवान विष्णू, शिव, राम व कृष्ण इत्यादींपैकी जो आपला इष्टदेव असेल त्याची मानसिक किंवा धातू इत्यादीने बनविलेल्या मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये किंवा त्याच्या नामजपामध्ये श्रद्धेने व प्रेमाने मन पुन्हा पुन्हा लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण ध्यानाला बसतो, जपाला बसतो, एक 5 मिनिटं झाले की आपलं मन चलबिचल होत असतं. वेगवेगळे विषय डोक्यात येतात. म्हणजे त्या विषयांना अर्थ नाही आहे, पण मन आहे, आपण माणूस जातीचे आहे, तर वेगवेगळे विचार येतात. तर त्यावेळी काय करायचं, आपलं मन सजग करायचं. म्हणजे ते कुठेही भरकटलं, या गावाला त्या गावाला गेलं, पण त्याला आणून परत आपल्या मनामध्ये स्थिर ठेवायचं, सजग करायचं. म्हणजे की नाही माझं, म्हणजे आपल्याला वेळेवर जी आठवण येते ना की माझं मन भरकटतंय, याला सजगता म्हणतात. म्हणजे त्याला वाहू देतो आपण त्या विचारांना, 1 वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य, पण जेव्हा लक्षात येतं तेव्हाच आपण तिथे सजगता व्हायचं की नाही माझं मन मला जपामध्ये, निर्गुण उपासनेमध्ये स्थिर करायचं आहे. भ्रमराच्या गुंजारवाप्रमाणेच एक तार ओंकाराचा ध्वनी करत त्या ध्वनीमध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे पुन्हा पुन्हा चिंतन करते. भ्रमर माहिती आपल्याला की आपण डोळे बंद करतो, कान बंद करतो आणि आवाज करतो. तर ते करण्याची आपण सवय लावतो तेव्हा आपल्याला परमेश्वराचं स्वरूप पुन्हा पुन्हा दिसतं आणि आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. तसंच स्वाभाविक श्वास प्रश्वासाबरोबर भगवंतांच्या नावाचा जप नित्य निरंतर होत राहील यासाठी प्रयत्न करणे. म्हणजेच अजपाजप. म्हणजे त्याला माळीची गरज नाही, स्थानाची गरज नाही, त्याला कुठलेही नियम नसतात, पण आपला जप हा श्वासाबरोबर चालूच असला पाहिजे. परमात्म्याचे नाव, रूप, गुण, चरित्र आणि प्रभाव यांचे रहस्य जाणण्यासाठी तद्विषयक शास्त्रांचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. म्हणजे श्रवण, मनन, चिंतन हे सगळं केलं, वाचन केलं, चिंतन केलं, म्हणजे श्रवण भक्ती केली तर आपला अभ्यास होतो. 4थ्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्राणायामाचा अभ्यास सुद्धा आपण करू शकतो. यापैकी कोणताही अभ्यास जर श्रद्धेने, विश्वासाने व चिकाटीने केला तर संपूर्ण पापे आणि विघ्ने यांचा क्रमशः नाश होऊन शेवटी भगवत प्राप्ती होते. म्हणून मोठ्या उत्साहाने आणि तत्परतेने अभ्यास केला पाहिजे. साधकांची स्थिती अधिकार तसेच साधनेच्या गतीच्या तारतम्यामुळे फलाची प्राप्ती होण्यास उशीर होऊ शकतो. कधी हे फळ उशिरा मिळेल तर कधी लवकर मिळेल. म्हणून शीघ्र फळ मिळाले नाही तरी अभ्यास कठीण आहे असे समजून कंटाळून किंवा आळसाने तो कधीही सोडू नये. म्हणजे निरंतर अभ्यासाची गती ठेवावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे उणीव येऊ देऊ नये. या उलट असा अभ्यास आपण वाढवत ठेवला पाहिजे. आता इथे अशी जिज्ञासा वाटते की अशा प्रकारे अभ्यास योग सुद्धा मी करू शकलो नाही तर मी काय करावे. म्हणजे आता इतकं छान सगळं भगवंत सोपं सोपं सांगतात आहे, पण परत भक्त म्हणतोय की आता मी अभ्यास योग सुद्धा करू शकत नाही, तर आता मी काय करू.
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. म्हणजे मी केलं हे जे तू म्हणतो तर हे करणं म्हणणं तू सोडून दे आणि तू काहीही करू नको. फक्त मी जे केलंय ते भगवंतांनी सांगितलंय आणि मी हे भगवंतालाच अर्पण केलं हा भाव तू मनामध्ये ठेव म्हणजे मी तुला प्राप्त होईल. जरी तुला वस्तुतः मन लावणे किंवा वरील प्रकारे अभ्यास योगाने माझी प्राप्ती करणे हे कठीण वाटत असेल तरीही तरीही जर तू स्वतःला हे करण्यास असमर्थ मानत असशील तर ठीक आहे. मी तुला तिसरा उपाय सांगतो. स्वभावभेदामुळे भिन्न भिन्न साधकांच्यासाठी भिन्न भिन्न प्रकारची साधने उपयोगी असतात. म्हणजे अनेक प्रकारचे भक्त आहे आणि अनेक प्रकारचे साधनं सुद्धा असतात. तर ते आता सांगतात. मतकर्म म्हणजे हा शब्द कोणत्या कर्मांचा वाचक आहे आणि त्यांचे परायण होणे म्हणजे काय. मतकर्म म्हणजे कर्माचा वाचक की जी कर्मे फक्त भगवंतासाठीच असतात किंवा भगवत सेवा पूजा इत्यादींविषयी असतात आणि ज्या कर्माशी स्वतःचा जरा सुद्धा स्वार्थ ममत्व आणि आसक्ती इत्यादींचा संबंध नसतो. म्हणजे ही जी कर्म आहे मत म्हणजे ईश्वरासाठी केली आहे भगवंतासाठी केलेली आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हे सगळं भगवंताची पूजा वगैरे करतोय याच्यामध्ये स्वार्थ ममत्व आणि आसक्ती आपण ठेवायची नाही. 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातही मतकर्मकृत या पदामध्ये मतकर्म हा शब्द आलेला आहे. येथेही त्याची व्याख्या केलेली आहे. एक मात्र भगवंतांनाच आपला परम आश्रय आणि परमगती असे मानणे आणि फक्त त्यांच्याच प्रसन्नतेसाठी परम श्रद्धा आणि अनन्य प्रेम यांच्यासह मन वाणी आणि शरीर यांनी त्यांची सेवा पूजा इत्यादी करणे तसेच यज्ञ दान आणि तप इत्यादी शास्त्रविहित कर्म आपले कर्तव्य समजून निरंतर करीत राहणे म्हणजे त्या कर्माचे परायण होणे आहे. म्हणजे कर्म कसं करायचं तर मन वाणी आणि शरीर यांनी भगवंताची सेवा करायची पूजा करायची यज्ञ दान आणि तप करायचं शास्त्रविहित कर्मे आहे हे कर्तव्य समजून निरंतर करीत राहायचं. पण म्हणजेच त्या कर्माचे परायण होणे आहे. म्हणजे सगळं भगवंतांनीच करून घेतलंय ही मनामध्ये भावना ठेवायची. माझ्यासाठी कर्म करतानाही माझी प्राप्तिरूपी सिद्धीही तुला मिळेल. जर तू अशा पद्धतीने जर माझं केलं निरंतर सेवा केली तर माझी प्राप्ती तुला होईल म्हणजे तुला सिद्धी प्राप्त होईल. याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की अशा प्रकारे कर्म करणे हे सुद्धा माझ्या प्राप्तीचे एक स्वतंत्र आणि सुगम असे साधन आहे. ज्याप्रमाणे भजन ध्यानरूपी साधन करणाऱ्यांना माझी प्राप्ती होते त्याप्रमाणेच माझ्यासाठीच कर्म करणाऱ्यांनाही माझी प्राप्ती होऊ शकते. म्हणून माझ्यासाठी कर्म करणे हे पूर्वी सांगितलेल्या साधनांपेक्षाही कोणत्याही अंशी खालच्या दर्जाचे साधन नाही. म्हणजे तुम्ही चांगलं वागा चांगलं राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजेच मी तुम्हाला प्राप्त होईल. मग तुम्ही सगुण पूजा करा निराकार करा अभ्यासाने करा हे 3 पर्याय दिले पण हेही तुला नसेल होत तर तू मत कर्म म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून तू पूजा कर. आता आज आपले 10 श्लोक इथे झालेले आहेत. एक माझ्याकडे अजून एक पुस्तक होतं ते वाचायचं की कोणाला बोलायचं आहे का अजून काही. वाचत आहे तुम्ही. वाचू का. हो समजतंय की कठीण आहे की काय चाललंय कसं हो आहे. हो. एक मिनिट हा. कसं वाटतंय सोपं वाटतंय की कसं वाटतंय म्हणजे आहे कसं हे. हो चांगलं छान वाटतंय. वाटतंय ताई. हं. एकदम सोप्या भाषेत वाटतंय. हो. गीता ती व्य- त्याच्यात कळणार नाही. नाही वारंवार त्याचं मनन चिंतन केलं तरच ते आहे. हो. बरोबर आहे. मंगल आणि अमंगल सर्व प्रकारच्या प्रेरणांचा प्रेरक ईश्वरच असतो. कर्तृत्वाचा मद जिरवण्यासाठी आणि अहंकाराचा आवेग कमी करण्यासाठी साधक प्रेरणांचे प्रेरकत्व ईश्वराला समर्पण करतो. शुभ अथवा अशुभ प्रेरणा आपल्या कल्याणासाठीच आहेत असा विश्वास बाळगतो
आणि वृथाभिमानाच्या मोहातून मुक्त होतो. ईश्वराकडून अशुभ प्रेरणा होऊ नयेत म्हणून भक्त निरंतर ईश्वराची उपासना करतो. विकारांच्या अशुभत्वाची जाणीव होऊन त्यांचा निग्रह करण्याची प्रेरणा ईश्वर कृपेने लाभली म्हणजे त्यांचे दमन करण्याचे सामर्थ्यही उत्पन्न होते. जागृत झालेला अंतरात्मा अशुभ विकारांचा नाश करून साधकाला निमित्त मात्र करत असतो. यासाठी अंतरात्म्याच्या अगाध शक्तीचे स्मरण ठेवून साधकाने सर्व श्रेय परमात्म्याला समर्पण करावे. भक्ताची आणि भक्तीची थोरवी सिद्ध करण्यासाठी परमेश्वर ही लीला करीत आहे असे मानून साधना हे परमेश्वराचे कार्य आहे असे समजून घ्यावे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. ईश्वराने आपले कार्य सिद्ध करण्यासाठी आपला साधन म्हणून उपयोग केला आहे असे मानणाऱ्या साधकाने अहंकाराचा, आसक्तीचा त्याग केला पाहिजे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून परमपुरुषाचा पुरुषार्थ सिद्ध करून दाखवायला पाहिजे. अव्यक्तोपासकांना आराध्य असलेले अक्षर परब्रह्म, परमधाम, सनातन पुरुषतत्व सहज साध्य होणारे नाही. यज्ञाने, दानाने, वेदाध्ययनाने अथवा तपाने ते प्राप्त होत नाही. तसेच ईश्वराच्या अनुग्रहामुळे व्यक्तोपासकांना मानवात सगुण साकार स्वरूपाने प्रगट झालेल्या ईश्वराचे दर्शन होणे सुदूरदर्श आहे. म्हणजे अत्यंत महत्प्रयासाने दिसण्याला ते कठीण आहे. देवांना सुद्धा या दर्शनाची आशा लागलेली असते. यज्ञाने, दानाने, वेदाध्ययनाने अथवा तपाने ते प्राप्त होत नाही. भगवान श्रीकृष्णाने आपल्या विवेचनातील वरील विधानाने व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना या उपासनेच्या दोन्ही प्रकारांना सारखेच महत्वाचे मानले आहे, म्हणजे सगुण आणि निराकार. तेव्हा मोह निरसन झालेला अर्जुन संवाद सुखाच्या आशेने भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, नारायणा, तुझे कृष्ण स्वरूप पाहण्याची सवय झाली असल्यामुळे तुझ्या विश्वरूप दर्शनाचे नवन वाटून मला भयही वाटले. की म्हणजे 11व्या अध्यायात जी विविध रूप दाखवलेली आहे विश्वरूप, त्याच्याने मला भीती वाटली आहे. अव्यक्त असलेला तूच व्यक्त होऊन माझ्या पुढे उभा आहेस. माझ्या पुढे सगुण साकार मानव रूपाने उभा असलेला तूच निर्गुण, निराकार, अव्यक्त, अक्षर, परब्रह्म आहेस याविषयी माझ्या मनात आता थोडा सुद्धा भ्रम उरलेला नाही. म्हणजे तू मानव रूपाने माझ्या समोर आहे, तू निर्गुण, निराकार, अव्यक्त, अक्षर, परब्रह्म आहे हे आता माझ्या मनाने निश्चित केलेले आहे. व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना तुला येऊन मिळण्याच्या दोन वाटा आहेत याविषयी माझी खात्री झाली आहे. योगाने अव्यक्ताची प्राप्ती होते, भक्तीने व्यक्ताचा लाभ होतो याविषयी माझ्या मनात तिळमात्र संशय उठला नाही. व्यक्तामध्ये अव्यक्त असूनही अज्ञानामुळे दिसत नाही, तर अव्यक्तामध्ये व्यक्त मिसळून जाते म्हणून त्याचा भास होत नाही. तुझ्या उपदेशाचे हे सार आहे असे मला वाटते. ज्यांनी आपले शरीर, मन आणि बुद्धी तुला समर्पण केली असते, सर्वांगाने जे तुझी उपासना करतात, वाणीने जे तुझे भजन करतात, शरीराने तुझी सेवा करून जे धन्य होतात, आपले सारे मनोधैर्य ज्यांनी तुला वाहिले असतात आणि केवळ तुझ्या भक्ती सुखासाठी ज्यांनी देहाला धरून ठेवले असते, तसेच ज्यांनी इंद्रिय निग्रह करून मनाला कुंठित करून टाकले आहे, ज्याचा इंद्रियांना बोध होऊ शकत नाही, ज्याचा निर्देश करता येत नाही, जे प्रणवाच्या पलीकडे आहे, अशा अक्षर अव्यक्त परब्रह्माची जे सोहम भावाने उपासना करतात. भक्त आणि ज्ञानी अशा या दोन्ही प्रकारच्या योगांमध्ये उत्तम योगी कोणता हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. अर्जुनाची भगवान श्रीकृष्णावर अपार श्रद्धा होती. सुरुवातीपासून तो एकनिष्ठ होता. सोयरा होण्यापूर्वीच त्याने आपल्या प्रेमाने श्रीकृष्णाचे सख्य संपादन केले होते. आपला सखा सर्वगुण संपन्न, सर्वशक्तिमान, सर्वांतर्यामी, सर्वेश्वराच्या थोर पदवीला जाऊन पोहोचलेला जगद्गुरु आहे याचा त्याने अनुभव घेतला होता. जेव्हा त्याने 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं तेव्हा त्याला सगळं कळलं होतं की भगवंतामध्ये अनेक रूप सामावलेले आहेत. उपासनेचे महत्व त्याला पटले होते. अव्यक्तोपासना करणे त्याला अशक्य होते. व्यक्तोपासना त्याला नवीन होती. व्यक्तोपासनेचे रहस्य त्याला समजले होते. म्हणून अव्यक्तोपासक आणि व्यक्तोपासक यांच्यामध्ये उत्तम उपासक कोण असा त्याने प्रश्न केला. त्याच्या प्रश्नाचा हेतू समजल्यामुळे
संतुष्ट झालेला भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतो, पार्था, जगभर पसरलेली किरणे सूर्यास्ताच्या वेळी जशी सूर्यबिंबात समाविष्ट होतात, त्याचप्रमाणे इंद्रियासहित ज्यांचे मन माझ्या ठिकाणी येऊन तेथे स्थिर होऊन जाते. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी सगळे किरण सूर्यबिंबाची माझ्यामध्ये स्थिर होतात, त्याचप्रमाणे इंद्रियासहित ज्यांचे मन माझ्या ठिकाणी येऊन स्थिर होऊन जाते. म्हणजे सगळेजण इकडे तिकडे फिरतात, पण सगळं झाल्यानंतर इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ते सगळं माझ्या मनामध्ये स्थिर होतात. पावसाळ्यात नदी जशी सारखी वाढत असते, त्याचप्रमाणे माझ्या प्रेमामुळे ज्यांची श्रद्धा सतत वाढत असते, गंगा सागराला मिळाल्यानंतर ही सतत मिळतच असते, त्याचप्रमाणे सर्वांगासहित चित्त माझ्यात समाविष्ट झाले असूनही ज्यांची उपासना रात्रंदिवस अखंड चालू असते, भक्तीच्या साधनेने मला प्राप्त करून घेतल्यानंतरही ज्यांना भक्तीच करावी असे वाटते, असे माझे भक्त हे थोर योगी आहेत असे मी समजतो. अव्यक्तोपासना करणारे सोहम भावावर आरूढून अव्यक्त, अचल आणि अविकारी असलेल्या अक्षर ब्रह्माला झोंबतात. अक्षर ब्रह्म सर्वव्यापी असल्यामुळे त्याचा निर्देश करता येत नाही, त्याची कसलीही खूण कोणाला दाखविता येत नाही. मनाचा जिथे शिरकाव होत नाही, बुद्धीला जे दिसत नाही ते इंद्रियांना कसे सापडेल आणि त्याचे ध्यान तरी कसे होणार? जे सर्वत्र सर्वपणे आणि सर्व काळी आहे, जे उत्पन्न होत नाही आणि नाशही होत नाही, इतकेच काय, जे नाही असेही नाही आणि आहे असेही म्हणता येत नाही, अशा अक्षर ब्रह्माच्या प्राप्तीची साधनेही सतत असत नाहीत. न चलणाऱ्या, न ढळणाऱ्या, न सरणाऱ्या, न मळणाऱ्या ब्रह्माला आपल्या बळाने अव्यक्तोपासक आत्मसात करून घेतात. इंद्रियांचे नियमन करून सर्वांच्या विषयी समभाव बाळगून भूतमात्राच्या हितामध्ये रममाण होऊन आणि ब्रह्मामध्ये चित्ताचे समर्पण करून अव्यक्तोपासक ज्ञानयोगी सुद्धा शेवटी माझ्यातच येऊन मिळतात. म्हणजे ज्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्या ज्ञानाने योगी झालेले आहेत, अशा व्यक्ती सुद्धा माझ्यामध्ये मतकर्म होतात, म्हणजे मलाच त्या येऊन मिळतात. अव्यक्तोपासकांना वैराग्याचा अग्नी पेटवून जे निर्गुण आहे ते पहा, ते काय करतात, वैराग्याचा अग्नी पेटवतात. विषयोपभोगाच्या आहुती देऊन महान त्याग करतात. होरपळलेल्या इंद्रियांना संयमाने हृदयाच्या कपाटात कोंडून ठेवतात. इंद्रियांवर ते संयम ठेवतात, म्हणजेच लगाम ठेवतात आणि त्यांना हृदयामध्ये बंद करून ठेवतात. प्राणशक्ती रूपी चामुंडे पुढे संकल्पाचे मेंढरू आणि मनोमहिषाचा बळी द्यावा लागतो. महान समर्पण करून शेवटी त्यांना प्राप्ती होते ती शून्याची. योगाने ते अधिक काही मिळवतात असे नाही. म्हणजे आपली जी प्राणशक्ती आहे, तिच्या चामुंडे पुढे संकल्पाचे मेंढरू म्हणजे संकल्प करायचे नाही आणि मनोमहिषाचा बळी सुद्धा द्यायचा, आणि एवढं सगळं समर्पण करून त्यांना प्राप्ती होते, ती पण कशाची होते, शून्याची. आणि योगाने ते अधिक काही मिळवतात असे सुद्धा नाही. हे भरपूर आहे. आपण आता बाकीचं उद्या वाचूया. म्हणजे हे 10 श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे, काय वाचायचं आहे? जयश्री ताईंनी पण स- काढलेत नोट्स. हा, सगुण निर्गुण मधले कोणती सगळ्यात चांगली म्हणली होती? भक्ती. दोन्ही पण सारखे, आपापल्या सोयीनुसार आपल्याला जे जमेल ते करायचं. म्हणजे अच्छा. तुम्ही म्हणलं की नाही, ही मूर्ती आहे, हा फोटो आहे आणि या फोटोलाच मी मान्य केलेलं आहे, हे भगवंत आहे, या भगवंतावर श्रद्धा करून मी सगळी कामं करते आहे, पण कामाची हं. मी फलाशा ठेवणार नाही. हे सगुण झालं. निर्गुण म्हणजे भगवंताची शक्ती आहे आणि ही शक्ती सगळं काही जगामध्ये करीत आहे, हे निर्गुण झालं. आणि या दोन्ही पण तुम्हाला करायचं नसेल तर मत कर्म कर, म्हणजे तू सगळं मला अर्पण कर. तेही तुला जमत नसेल तर तू अभ्यास कर, म्हणजे संत संगती कर, वाचन कर, श्रवण कर, निदध्यासन कर, म्हणजे तू त्या पद्धतीने सुद्धा मला माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. ओके, व्हेरी गुड. हो. जयश्री ताई वाचतायत का? तर ते 4 मिनिटात व्हायचं नाही, माझं पण खूप आहे. बरोबर. किती वेळ वेळ लागेल? 10 मिनिट? नाही, जास्त वेळ लागेल. उद्या जास्त. वाचेन मग. बर बर.
मग उद्या 10च्या नंतरचे घ्या ना तुम्ही श्लोक. आज 10 झाले, 20 श्लोक आहे ना हे. हो हो थोडं हरकत वेगळं पण आहे ना, हं? थोडं वेगळं पण लिहिलंय मी. वाचा ना माहित ताई, आताच नाही वाचा. नाही, मला तर होणार नाही ना ते 2-3 मिनिटामध्ये. 3च मिनिट राहिलेत आता. नाही नाही, वाचा वाचा, हरकत नाही. थोडस जास्त झालं तरी चालेल ताई. ठीक आहे, नाही, वेळ वेळ पुरायच नाही म्हणून मला असं होऊ द्या वाटतं ना. नको सुरुवात. 4 वाजून 10 मिनिटापर्यंत चालेल, काही प्रॉब्लेम नाही. वाच. बरं. मी पण त्यातलंच लिहिलंय, पण थोडस माझ्या भाषेत लिहिलंय, हो एवढंच आहे. हरकत नाही. हा, तर मी श्लोकांना अर्थ वाचत नाही पॅननी वाचल्यामुळं. श्लोक क्रमांक 1. भगवान श्रीकृष्णाला सगुण रूप समजणे म्हणजे त्वाम. भगवंताने जितकी सगुण रूपे विविध अवतारात धारण केली त्या अनेक रूपांना आणि नावांना त्वाम असे मानतात. जीवात्म्याला अक्षर व अव्यक्त म्हणता येते. अक्षरम व अव्यक्तम म्हणजेच अविनाशी, निर्गुण निराकार, सगुण साकाराची उपासना करणारा व निर्गुण निराकारांचा उपासक या दोन्ही प्रकारच्या भक्तात अतिशय योगवेत्ते कोण आहेत असे अर्जुन विचारतो. सर्व कर्मे करताना सर्व शक्तिमान भगवंतामध्ये. दुसरा श्लोक. सर्व कर्म करताना सर्व शक्तिमान भगवंतामध्ये मन एकाग्र करून त्यांचे गुण, प्रभाव, स्वरूप यांचे चिंतन करणे, त्यांच्या ध्यानात स्थित राहून त्याची उपासना करणे म्हणजेच सगुण साकार परमेश्वराची उपासना करणे. भगवंताच्या सत्तेबद्दल, अवताराबद्दल, वचनाबद्दल आणि शक्तीबद्दल, त्यांचे गुण, प्रभाव, लीला आणि ऐश्वर्य इत्यादीबद्दल विश्वास असणे हीच श्रद्धा व भगवंतावर अवलंबून राहणे म्हणजेच श्रद्धेने युक्त होणे. असा सगुण साकार परमेश्वराचा उपासक हा उत्तम योगवेत्ता आहे असे भगवंत म्हणतात. श्लोक 3 व 4. जे मन बुद्धीचा विषय नसेल त्याला अचिंत्य म्हणतात. जो आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असेल त्याला सर्वत्र गम्य म्हणतात. ज्याचा निर्देश करता येत नाही किंवा कोणतीही उपमा देऊन त्याचे स्वरूप समजवता येत नाही त्याला अनिर्देश्य म्हणतात. भगवंत सर्वत्र आहे. भगवंत सर्वत्र आहे. भगवंत कोठे नाही असे सांगता येत नाही. भगवंत भक्त प्रल्हादासाठी खांबातूनही प्रगट झाला होता. त्याची एक ठराविक प्रतिमा नाही. तुम्ही पाहिजे त्या रूपात त्याला समजू शकता. संकटाच्या वेळी एखादा धावून येतो त्यावेळी आपण म्हणतो अगदी परमेश्वरासारखा धावून आला. एखादे विघ्न टळले तर आपण म्हणतो भगवंत कृपेने विघ्न टळले. असा सर्वत्र असणारा भगवंत, असा भगवंत गोपींना सर्वत्र दिसायचा. भगवंताचे परिवर्तन होत नाही. भगवंत नित्य व निश्चित आहे. भगवंताला ठराविक रूप व आकार नाही. त्याचा कधीही विनाश होत नाही. अशा परब्रह्माचे उपयुक्त स्वरूप समजून निरंतर ध्यान करणे म्हणजे त्याची उपासना करणे. जो निर्गुण निराकाराची उपासना करतो त्याच्यात भेदबुद्धी नसते. त्याची सर्व ठिकाणी समबुद्धी होते. सगुण साकार व निर्गुण निराकार या दोन्ही उपासकांना परमेश्वराची प्राप्ती होते. त्यात अनन्य भक्तीने मनुष्य भगवंताला प्राप्त होतो. निर्गुण निराकार उपासकांना सगुण रूपात दर्शन भगवंत देत नाही. सगुण साकार उपासकांना भगवंताचे दर्शन घडते. श्लोक 5. जे निर्गुण उपासक आहेत अशा पुरुषांचे तेषाम म्हणतात. त्यांना परमेश्वर प्राप्तीचे खूप परिश्रम आहेत. निर्गुण ब्रह्माचे तत्व गहन आहे. ज्याची बुद्धी शुद्ध व स्थिर सूक्ष्म असते, ज्याला शरीराबद्दल अभिमान नसतो, तो निर्गुण निराकार उपासना करू शकतो. निर्गुण ब्रह्माचे तत्व समजण्यास कठीण आहे. सगुण भगवंताचे गुण, प्रभाव आणि तत्व हे विशेष आहे. म्हणून सगुण साकाराची उपासना सोपी. सगुण उपासकांना साधन काळामध्ये अधिक परिश्रम होत नाही, कारण सगुणाची उपासना सुगम आहे. हे उपासक भगवंतावर अवलंबून राहतात, म्हणून स्वतः भगवंत त्यांना सर्व प्रकारची मदत करतात, म्हणून त्यांना परिश्रम होत नाहीत. संत परंपरेतील जनाबाई, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा यांची चरित्र पाहिले तर स्वतः भगवंत यांची कामे करताना आढळतात. का तर हे त्यांच्या भक्तीत रममान आहेत, त्यांचे गुणगान करत आहेत. निर्गुण निराकारांना देहाभिमानी असल्यामुळे परमात्मा प्राप्ती कठीण व सगुण साकारणे परमेश्वर प्राप्ती लवकर व अनायासे प्राप्त होते. ही गोष्ट भगवंत या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 6. मतपरायण म्हणजे भगवंताचे परायण होणे. भगवंतावर अवलंबून राहून दुःख प्राप्त झाल्यावरही भक्त प्रल्हादाप्रमाणे निर्भय व निर्विकार राहणे. ही दुःखे म्हणजेच
भगवंताचा पुरस्कार समजणे व त्यात सुख सुख मानणे, भगवंताला शरण जाऊन भगवंताच्या चरणी समर्पित होणे. असे करणे म्हणजे भगवंताचे परायण होणे. कर्म करताना स्वतःला पराधीन समजणे, भगवंताच्या आज्ञाप्रमाणे कळसूत्री बाहुलीप्रमाणे सर्व कर्म करीत राहणे, त्या कर्माबद्दल ममता व आसक्ती न बाळगणे, त्याच्या फलाशी कोणतीही आशा न ठेवणे, स्वतःला निमित्त मात्र समजणे, सर्व काही भगवंत त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याकडून सर्व कर्मे करून घेतो अशी भावना म्हणजे भगवंताचे सर्व कर्म समर्पित करणे. एका परमेश्वराखेरीज माझे कोणीही नाही, परमेश्वरच माझा सर्वस्व आहे. भगवंतावर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करणे, या प्रेमात स्वार्थ, अभिमान आणि व्यभिचाराचा दोष नाही. भगवंताची विस्मृती न होणे याला अनन्य भक्तियोग म्हणतात. भक्तियोगाद्वारे भगवंताचे निरंतर चिंतन करून त्याचे गुण, प्रभाव व लीला यांचे श्रवण, कीर्तन, त्याचे नामस्मरण, जप इत्यादी करणे म्हणजे अनन्य भक्ती योगाने त्यांची उपासना करणे. श्लोक 7. मनबुद्धीला नेहमी भगवंतामध्ये लावणारे जे अनन्य प्रेमी सगुण उपासक म्हणजे तेषाम व मय्या वेशित चेतसाम, हे या जगातील सर्व काही नाशवंत आहे, यात कोणीही मृत्यूच्या आघातापासून वाचू शकत नाही. अशा मृत्यूरूपी संसार सागरात मन बुद्धी भगवंतामध्ये लावून जे भक्त भगवंताची उपासना करतात भगवंत त्यांना तात्काळ जन्म मृत्यूपासून कायमचे मुक्त करून आपली प्राप्ती करून देतात किंवा मेल्यानंतर परमधामात घेऊन जातात. ज्याप्रमाणे नावाडी एखाद्याला नावेमध्ये बसून नदी पार करून येतो, त्याप्रमाणे भक्तिरूपी नौकेवर बसलेल्या त्या भक्ताला भगवंत स्वतःच नावाडी बनून त्याच्या सर्व अडचणी व विपत्ती दूर करून संसार समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या परमधामी घेऊन जातात, म्हणजे मृत्यूरूपी संसारातून पलीकडे नेतात. श्लोक 8. जो संपूर्ण चराचराप्रमाणे व्यापून सर्वांच्या हृदयात स्थित आहे, जो दयाळू, सर्वज्ञ, सुशील, सुहृद इत्यादी अनंत गुणांचा सागर आहे, जो परम दिव्य, प्रेममय, आनंदमय, सर्व शक्तिमान, सर्वोत्तम, शरण जाण्यास योग्य अशा परमेश्वराचे गुण, प्रभाव व लीला यांचे तत्व समजून घेऊन त्यांच्याबद्दल अढळ निश्चय बाळगणे म्हणजेच बुद्धी भगवंतामध्ये लावणे. सर्व विषयाबद्दलची आसक्ती दूर करून भगवंतात लीन होऊन त्याचे चिंतन करणे म्हणजे भगवंतामध्ये मन लावणे. जो आपले मन व बुद्धी भगवंतामध्ये लावतो त्याला भगवत प्राप्ती लवकर होते. अज्ञानामध्ये आसक्तीमुळे सांसारिक विषयाचे चिंतन घडते, त्यामुळे सर्वजण भगवंतात मन बुद्धी लावत नाहीत. भगवंताचे गुण, प्रभाव आणि लीला यांचे तत्व व रहस्य जाणल्यामुळे भगवंतात मन व बुद्धी लागते. भगवंताचे गुण, प्रभाव, लीला यांचे तत्व रहस्य जाणणाऱ्या महापुरुषांची संगती धरली तर त्यांच्या गुणाचे आचरण व अनुकरण केले तर त्यासाठी भोग, आळस व प्रमाद सोडून देऊन महापुरुषाच्या सांगितलेल्या मार्गाचे विश्वासाने अनुसरण केल्यामुळे त्यांचे ज्ञान होऊ शकते. 9वा श्लोक. भगवंत अर्जुनाला निमित्त ठेवून संपूर्ण जगासाठी त्यांच्या हितासाठी उपदेश देत आहे. सर्व साधकाची प्रकृती एकसारखी नसते, त्यामुळे सर्वांसाठी एकच साधन उपयोगी पडत नाही. प्रत्येक जण वेगळी साधने वापरू शकतो. नवविधा भक्तीत सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे साधक भक्ती करू शकतो. भगवंत म्हणतात, जर तू वरील प्रमाणे नवविधा भक्ती पैकी कोणत्याही प्रकारची एखादी भक्ती करून मन व बुद्धी स्थिर करू शकत नसेल तर अभ्यास योगाने माझ्या प्राप्तीची इच्छा धर. 10वा श्लोक. जर तू वरील प्रकारे अभ्यास करण्यालाही असमर्थ असशील तर जी कर्मे फक्त भगवंतासाठी असतात म्हणजे मतकर्म, माझ्यासाठी कर्म करूनही तर माझी प्राप्ती करशील. भगवंताच्या प्रसन्नतेसाठी परम श्रद्धा व अनन्य प्रेम याबरोबर मन, वाणी व शरीर यांची सेवा
पूजा करणे, यज्ञ, दान आणि तप इत्यादी शास्त्रविहित कर्मे आपले कर्तव्य समजून निरंतर करीत राहणे म्हणजेच कर्माचे परायण होणे. अशा प्रकारे कर्म करणे हे सुद्धा माझ्या प्राप्तीचे स्वतंत्र व सुगम साधन आहे. ज्याप्रमाणे भजन ध्यान करणाऱ्याला माझी प्राप्ती होते, तर माझ्यासाठी कर्मे करणाऱ्याला ही माझी प्राप्ती होते. जय श्रीकृष्ण. इथपर्यंत केले तयार मी. हॅलो ताई. छान छान केलं. छान केलं, छान. हे ते मी ग्रुप स्वतः काय म्हणलात? खूप छान लिहिताय म्हणलं, ग्रुपवर पाठवत जा लिहिलेलं. आम्हाला मग होते. अजून मला सांगायचंय, पण आता उद्या सांगेन मी. सगुण साकाराचे पुढच्या श्लोक, पुढच्या याच्यात हो. म्हणजे सगुण मग ते साकाराचे परीक्षेला प्रश्न आहे सगुण भक्ताचा आणि निर्गुण भक्ताचे. मी सगुण उद्या आणि सगुण आणि निर्गुण साकाराचे ग्रंथातले जे श्लोक आहेत ना, श्लोक आणि हा. अर्थ लिहून काढले, ते उद्या वाचेन मी. हो, छान छान. उद्या बाकीचे श्लोक घ्याल ना तुम्ही, 11 ते 20 चे? हो घेईल ना, जर तुम्ही म्हटलं तर लिहून काढीन. नाही म्हणजे असं वाचून हे समजवून लिहून. मला लिहून म्हणजे त्यातनंच मी स्वतःच्या भाषेत थोडस लिहिलं तरी हो. मला येतं हा चांगलं मग सांगता. चालेल, हो तसं घ्या. तत्वविवेचने मी वाचते 10 श्लोक, तुम्ही हा सारांश वाचा. चालेल. घ्या, कोण घेते प्रार्थना शेवटची? जयश्रीताई घ्या. वसुदेव सुतं देव. झालं ते. योगेशम योगेश. योगेश. योगेश, सॉरी, योगे लक्षात येत नाही लगेचच. सुचेता तू घेऊन घे. घ्या, तुम्हीच घ्या सुचत मला नाही लक्षात येत लवकर. योगेशम सच्चिदानंद. म्हणा म्हणा, घ्या कोणीतरी घ्या एखादं. योगेशं सचितानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापनार्थाय. धौर्य. ए हा हा, अरे कुठे चाललीये? वीर्यम खिचे. दरवेळेस तुम्ही चुकतायत. छान आहे बरं का, माझ्याकडे सगळ्यांनी चुकून दुसरेच म्हणले गेले. म्हणा, कोणीतरी घेता का? मी घेऊ का ताई? हा घ्या ते. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय 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 श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. चालेल, आपण थांबूया तिथेच.